ए.टी.एम बंद होणार का? तर मित्रांनो, ए.टी.एम बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर आता असं काय झालेलं आहे की ए.टी.एम बंद होऊ शकतात. तर ए.टी.एम बंद होण्यामागची काही 2-3 महत्त्वाची कारणे आहेत. सर्वप्रथम म्हणजे की आता ए.टी.एममध्ये शक्यतो जास्त लोकं जातच नाही. दुसरं, ए.टी.एममध्ये जात का नाही आहे? तर जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते ऑनलाईनच होत आहेत. आणि तिसरं म्हणजे जर तुम्ही ₹10 किंवा ₹2ची जरी वस्तू घेतली तरी तुम्ही गुगल पे, फोनपे इत्यादीचा वापर करून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईनच पेमेंट करत आहेत. त्यामुळे होतं असं आहे की ए.टी.एमला शक्यतो जास्त लोकं जातच नाही आहे. आता नेमकं काय झालेलं आहे, तर 2022-23मध्ये जी ए.टी.एमची संख्या होती ती जवळपास 2,19,000 होती. तीच संख्या 23-24मध्ये 2,15,000 झाली. म्हणजेच की जवळपास 4,000 ए.टी.एम याच्यामध्ये बंद पडलेत. आता असं का झालं की जसं बरेचसे लोक ऑनलाईन पेमेंटचा वापर करत आहेत तसं ए.टी.एममध्ये जाणं कमी झालं आहे आणि त्यामुळेच ए.टी.एम कदाचित हळूहळू बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्हाला मित्रांनो याबद्दल काय वाटतं ते तुम्ही खाली कमेंटच्या मार्फत सांगू शकतात. आणि असेच नवीन माहितीसाठी आमचं चॅनल इंडिया न्यूज अपडेटला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून इतरांना सुद्धा त्याचा फायदा होईल.